लग्नाला काही दिवसच झाले होते तेव्हा माझ्या नवऱ्याचे कागदपत्रे पूर्ण झाली आणि मी त्यांच्यासोबत कॅनडाला गेली. माझ्या मनात आनंद होता आणि आईपासून वेगळे होण्याचे दुःखही होते. निघताना जेव्हा माझ्या आईने मला मिठी मारली तेव्हा माझे अश्रू थांबत नव्हते. आईच्या ओठांवर फक्त एकच प्रार्थना होती, मुली, तुला हे सर्व सुख मिळो जे मी कधी स्वप्नातही पाहिलं नाही. कॅनडाला पोहोचल्यानंतर एक नवीन जीवन सुरू झाले. माझे मिस्टर खूप काळजी घेणारे होते. घर सुंदर होते आणि देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. मला लवकरच नवीन घराच्या पद्धतींची सवय झाली. सर्व काही त्यांच्या जागी होते. जीवन सुरळीत चालू होते. फक्त एकच, आईचा आवाज, आईची प्रार्थना, आईचे शब्द हरवले होते. मला बऱ्याचदा वाटायचे की आईशी थोडा वेळ बोलू, तिचा आवाज ऐकू. पण जेव्हा जेव्हा मी माझ्या भावाला किंवा वहिनीला फोन करायची तेव्हा मला नेहमीच एकच उत्तर यायचे, आई औषध घेऊन झोपी गेली आहे किंवा ती नुकतीच शेजारच्या काकूच्या घरी गेली आहे. ती परत येताच मला तिच्याशी बोलून देतील. सुरुवातीचे काही आठवडे मी तडजोड केली. मला वाटले की माझ्या आईला विश्रांतीची गरज आहे. पण नंतर ही कारणे रोजचीच झाली. दिवस, आठवडे महिन्यात बदलत गेले आणि अशा प्रकारे वर्ष जाऊ लागली. मी जेव्हा जेव्हा वहिनीला व्हिडिओ कॉल बद्दल बोलायचे तेव्हा ती काही ना काही कारण सांगून टाळायची. कधी इंटरनेट, तर कधी मोबाईलच्या बॅटरीचे निमित्त असायचे, तर कधी आईला फोनवर बोलायला आवडत नाही असे म्हणायची. माझ्या मनाला विचित्र वाटायचे. आईचा आवाज ऐकणे म्हणजे आता स्वप्नच राहिलं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिचा चेहरा माझ्या मनात यायचा आणि माझे डोळे ओले व्हायचे. एके दिवशी मन खूप अस्वस्थ होते. मी आग्रह धरला की आज मला काहीही करून आईशी बोलायलाच हवे. म्हणून मी फोन केला. तेव्हा वहिनीने फोन उचलला आणि म्हणाली, सीमा, आता आई झोपली आहे. मी तुला तिच्याशी नंतर बोलू देईन. मी म्हणाली, फक्त 2 मिनिटे बोलू दे, मला तिचा आवाज ऐकू दे. वहिनीने फोन डिस्कनेक्ट केला. मी शांत झाली, पण माझे मन अधिक अस्वस्थ झाले. काही दिवसांनी मी माझ्या आईचा फोटो मागितला. वहिनीने तिचे काही फोटो पाठवले. मी ते पाहिले तेव्हा माझे हृदय पिवटून गेले. आई खूप अशक्त दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरती चमक दिसत नव्हती जी मी तिथून येताना दिसत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र थकवा होता आणि तिच्या ओठांवरचे जुने हास्यही नाहीसे झाले होते. मी लगेच वहिनीला विचारले, आई इतकी उदास का दिसत आहे? तेव्हा ती हसत म्हणाली, तुम्हाला भास होत असेल, आई पूर्णपणे ठीक आहे. मी दर महिन्याला तिला डॉक्टरकडे घेऊन जाते आणि वेळेवर औषधे देखील देते. तुला तर माहीतच आहे, आई नेहमीच थोडी कमकुवत दिसते. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण माझे मन मान्य करत नव्हते. मी दरमहा आईच्या औषधांसाठी, कपड्यासाठी आणि इतर गरजांसाठी पैसे पाठवत राहिली. वहिनी म्हणायची, हे बघ सीमा, माझी तर खूप इच्छा आहे की एक वेळ आईच्या संपूर्ण तपासण्या कराव्यात, पण चाचण्या खूप महागड्या आहेत आणि तुझ्या भावाचे कामही आजकाल नीट चालत नाहीये. मग मी काही न बोलता जास्त पैसे पाठवले. माझ्या मनात फक्त एकच इच्छा होती, माझी आई शांतपणे जगावी. बऱ्याचदा मला माझ्या आईचा आवाज ऐकावासा वाटायचा. मला तिची इतकी आठवण येत होती की मी माझ्या स्वप्नातही तिला हाक मारत असे. मग ती म्हणायची, सीमा माझ्या मुली, बघ. मी तडकन झोपेतून उठायची तेव्हा माझे हृदय खूप वेगाने धडधडत असायचे. मी माझ्या नवऱ्याला अनेकदा म्हणायची की मला माझ्या आईला भेटायला भारतात जायचे आहे. तेव्हा तो म्हणायचा, थोडा धीर धर, मी नुकतेच काम सुरू केले आहे, रजा घेणे कठीण होईल, आपण पुढच्या दिवाळीला नक्कीच जाऊ. 5 वर्ष झाली. या 5 वर्षात मी माझ्या आईशी एकदाही बोलू शकले नाही. ना व्हिडिओ कॉल वर बोलणे झाले. प्रत्येक वेळी फक्त वहिनीचे शब्द आणि कारणे असायची. मी आईसाठी कपडे, औषधे, बेडशीट सर्व काही पाठवत राहिले. प्रत्येक वेळी मी स्वतःला सांत्वन देत असे की कदाचित माझी आई आनंदी असेल, पण माझ्या मनात एक भावना होती की ती खूप आनंदी असेल. दिवसेंदिवस हा प्रश्न गहन होत गेला की आई खरेच आनंदी आहे का? माझ्यापासून काही लपवले जात आहे का? एके संध्याकाळी माझा फोन वाजला. वहिनीचे नाव स्क्रीनवर चमकत होते. ते पाहताच माझे हृदय जोरात धडधडू लागले. मी लगेच फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूचा आवाज माझ्या आईचा होता. खूप कमकुवत, थरथरणारा आवाज. सीमा, सीमा माझ्या मुली, सीमा. तिचा आवाज ऐकून माझी जिभेची हालचालच थांबली. माझे डोळे अश्रूंनी भरले. माझे हृदय जोर जोरात धडधडू लागले. पण अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. मी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. त्या दिवसानंतर मला काहीही बरे वाटले नाही. प्रत्येक क्षणी मी अस्वस्थतेने वेढलेली होती. जणू काही एखादं वादळ येणार आहे, काहीतरी सत्य बाहेर येणार आहे
आणि मग ते वादळ आलेच. ते इतक्या तीव्रतेने आले की माझे हृदय किंचाळू लागले. पण त्या घटनेपूर्वी मी फक्त याच प्रश्नात अडकली होती की मला माझी आई का सापडत नाही. 5 वर्षातून एकदाही मला तिचा आवाज ऐकायला का मिळाला नाही. आता हा प्रश्न फक्त प्रश्न राहिला नव्हता, तर एका भयानक वास्तवाची सुरुवात होणार होती. फोन डिस्कनेक्ट झाल्यानंतर मी पुन्हा वहिनीला फोन केला, पण प्रत्येक वेळी फोन बंद असायचा किंवा ती उचलत नव्हती. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. ते काही क्षण तो आईचा थरथरणारा आवाज, माझे नाव घेऊन हाक मारणे आणि मग अचानक फोन डिस्कनेक्ट होणे, हे सर्व माझ्या अस्तित्वावर एक ओझे बनले होते. मला कशातही रस नव्हता. माझ्या नवऱ्यालाही वाटले की मी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. एके दिवशी मी धाडस करून वहिनीला पुन्हा मेसेज केला की मला माझ्या आईचा एक नवीन फोटो पाठवा. तिकडून काही फोटो पाठवण्यात आले. ते फोटो पाहून माझे मन अजूनच जड झाले. आईचा चेहरा खूपच कमकुवत दिसत होता. तिच्या डोळ्याखाली खोल वर्तुळे होती. तिच्या त्वचेवर एक विचित्र फिक्कट रंग होता, जणू अनेक दिवसांपासून आजारी आहे. तिच्या कपाळावरील सुरकुत्या पूर्वीपेक्षा जास्त खोल दिसत होत्या. मी तो फोटो पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक पाहिला. प्रत्येक वेळी आईचे डोळे मला काहीतरी विचारत असल्यासारखे वाटत होते. तिला काहीतरी म्हणायचे होते. तिचे ओठ शांत होते, पण तिचे हावभाव काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते. हे पाहून मी लगेच वहिनीला फोन केला. यावेळी फोन उचलला गेला. मी विचारलं, वहिनी, हा फोटो कधीचा आहे? आई ठीक आहे ना? ती खूप अशक्त दिसते. फोनच्या दुसऱ्या बाजूला हास्य ऐकू येत होते. सीमा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. आई अगदी ठीक आहे. वयामुळे ती थोडी कमकुवत दिसते, पण मी तिला वेळोवेळी डॉक्टरकडून तपासते. तू काळजी करू नकोस. मग मी एक दीर्घ श्वास घेतला, पण माझ्या मनातील चिंता मात्र काही कमी झाली नाही. आईने मला विचारले होते तेव्हाचा शेवटचा संवाद मला आठवला. तिला काहीतरी बोलायचं होतं. पण तू फोन का डिस्कनेक्ट केलास? मी विचारलं. वहिनी काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, अरे, आईला बरं वाटत नव्हतं. तापामुळे ती काहीही बोलत होती. मला वाटलं होतं की तुला काळजी वाटेल, म्हणून मी फोन डिस्कनेक्ट केला. मी गप्प झाली, पण माझ्या मनातील अस्वस्थता आणखी वाढली होती. काही दिवसांनी मी माझ्या व्यस्त वेळापत्रकातून कसा तरी वेळ काढला आणि आईसाठी कपडे, औषधे, उबदार ब्लँकेट आणि तिच्या आवडत्या गोष्टी पॅक केल्या. एक मोठे पार्सल तयार केले आणि ते कुरिअर केले. मी एक पत्र देखील लिहिले, ज्यामध्ये मी फक्त एवढेच लिहिले होते, आई, मी लवकरच तुमच्याकडे येईन. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घे आणि संधी मिळेल तेव्हा मला फोन कर. मला तुझा आवाज खूप आठवतोय. पार्सल पाठवल्यानंतर काही दिवसांनी वहिनीने फोन केला. सीमा, आईने तुझे पार्सल पाहिले. ती खूप आनंदी आहे. ती इतकी रडली की आम्हाला भीती वाटली की यामुळे तिची तब्येत बिघडू शकते. तू खरोखर तिची खूप काळजी घेतेस. मग मी विचारले, ती काही म्हणाली का? वहिनी हलक्या हास्याने म्हणाली, ती म्हणत होती की देव माझ्या मुलीला सुरक्षित ठेवो. ती तुला खूप आशीर्वाद देत होती. हे ऐकून माझ्या मनाला थोडीशी शांती मिळाली, पण आईचा चेहरा अजूनही माझ्या मनात घुमत होता. मग मी ठरवले की यावेळी मी तिची स्वतः काळजी घेईन. वहिनीला कोणतेही निमित्त करावे लागू नये म्हणून मी उपचारासाठी वेगळे पैसे पाठवेन. मी दुसऱ्या दिवशी 50,000 रुपये पाठवले आणि मेसेजही पाठवला. हे आईच्या पूर्ण तपासणीसाठी आहेत. कृपया तिला एका चांगल्या तज्ज्ञाकडे घेऊन जा आणि रिपोर्ट्सचे फोटो मला पाठवा. वहिनीने लगेच उत्तर दिले, काळजी करू नकोस. मी पूर्ण तपासणी करेन. तू खूप चांगली मुलगी आहेस. काही दिवस निघून गेले. मी दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मेसेज करत असे, पण रिपोर्ट्सचे फोटो येत नव्हते. कधी कधी मला सांगण्यात आले की मला डॉक्टरकडे अपॉइंटमेंट मिळू शकत नाही. कधी कधी मला सांगण्यात आले की चाचणी अहवाल अजून आलेला नाही. आणि कधी कधी असे निमित्त दिले जायचे की आईला खूप ताप आहे, त्यामुळे जाणे शक्य नव्हते. एके दिवशी मला आईबद्दल स्वप्न पडले. ती जमिनीवर बसली होती, माझा फोटो हातात धरून म्हणत होती, बाळा, मी तुला वाढवले. मी तुला सर्वात जास्त प्रेम केलं आणि आता कोणीही माझं ऐकत नाही. मला तिच्याकडे जायचे होते, पण जणू काही माझे पाय जमिनीवर अडकल्यासारखे वाटत होते. मी स्वप्नातून जागी झाली आणि जोरात रडू लागली. माझे हृदय वेगाने धडधडत होते. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. मी लगेच माझ्या नवऱ्याला सांगितले, मला ताबडतोब भारतात जायचे आहे. माझी अवस्था पाहून त्याने विचारले, काय झाले? मी त्याला सर्व काही सांगितले. माझ्या आईची अवस्था, ते स्वप्न आणि वहिनी, त्याच्या बोलण्यात लपलेले खोटे. तो सर्व काही माझे बोलणे शांतपणे ऐकत राहिला. मग तो हळुवारपणे म्हणाला, सीमा, सर्व काही ठीक आहे. कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल.
तो बराच वेळ मला धीर देत राहिला आणि मी पण होकार दिला. पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. मी फोन केला आणि तो आवाज आजही माझ्या कानात घुमत आहे. सीमा, सीमा, माझ्या बाळा सीमा. तो थरथरणारा आवाज जसा माझ्या शरीराच्या कोपऱ्या कोपऱ्यात शिरू लागला होता. मला क्षणभरही विश्वास बसला नाही की तो माझ्या आईचा आवाज आहे. 5 वर्षात पहिल्यांदाच मी तिला माझे नाव उच्चारताना ऐकले होते. काही क्षण मला असे वाटले की माझ्या हृदयाने धडधडणे थांबवलं आहे. मी फोनच्या दुसऱ्या टोकावरून ओरडली, आई, आई, काय झालं? पण पुढच्या क्षणी काही अडखळत आवाज आला आणि फोन डिस्कनेक्ट झाला. मग मी लगेच तोच नंबर पुन्हा पुन्हा डायल केला, पण आता तो फोन लागत नव्हता. माझे डोळे ओले झाले होते आणि माझ्या मनाला अशी असह्यता जाणवत होती जी शब्दात व्यक्त करता येत नाही. विक्रमने माझी अवस्था पाहिल्यावर तो लगेच माझ्या शेजारी येऊन बसला. मी त्याला सांगितले की मला माझ्या आईचा आवाज ऐकू आला. ती मला अशी हाक मारत होती जणू ती असहाय्य आणि कमकुवत आहे, जणू ती कसल्या तरी मोठ्या अडचणीत आहे. मग विक्रम म्हणाला, तू तुझ्या भावाला फोन कर, कदाचित काहीतरी कळेल. मी लगेच माझ्या भावाला फोन केला. पलीकडून त्याचा नेहमीप्रमाणे बेफिकीर आवाज आला. अरे ताई, सगळं ठीक आहे ना? मी पटकन विचारले. भाऊ, आई ठीक आहे ना? मी तिचा आवाज माझ्या फोनवर ऐकला. ती मला फोन करत होती. ती खूप अस्वस्थ वाटत होती. मग भाऊ मोठ्याने हसला आणि म्हणाला, असं काही नाही. ती कधीकधी औषधांच्या प्रभावाखाली काहीही बोलते. कालही ती म्हणत होती की तू भारतात आली आहेस अन तू तर कॅनडामध्ये आहेस. त्यांचे बोलणे ऐकून मी गप्प राहिले, पण माझे हृदय मला शांत बसून देत नव्हते. जोरात धडधडू लागले. भाऊ म्हणाला, काळजी करू नकोस, आईची पूर्णपणे काळजी घेतली जाते. सगळे वेळेवर तिच्या बेडवर पोहोचत आहे. तुझी वहिनी दिवसातून 2दा तिच्या पायांची मालिश करते. तुझी वहिनी तुझ्या आईची खूप काळजी घेते. मग मी हळू आवाजात म्हणाली की दादा, मला कधीतरी माझ्या आईशी बोलू दे. तेव्हा तो हसत म्हणाला, नक्कीच, मी उद्या बोलणं करून देईन. ती आता झोपली आहे. असं बोलून कॉल कट झाला. पण इकडे माझ्या मनाची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकले नाही. मी संपूर्ण दिवस याच विचारात घालवला होता. संध्याकाळी कॅनडातील हवामान थोडे बदलले होते. ढगाळ वातावरण होते. हलका पाऊस पडत होता. मी खिडकीजवळ बसून विचार करत होते की सगळं खरंच ठीक आहे ना. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी दार उघडले आणि पाहिले की सुलेख आंटी, एक भारतीय महिला, समोर उभी होती. ती कधीकधी आमच्या घरी येत असे. ती खूप दयाळू आणि संवेदनशील होती. मी तिला आत बोलवले. त्यांनी आत येऊन बसताच माझ्या डोळ्यातील चिंताग्रस्त भाव पाहिले, डोळ्यातील लालसरपणा पाहिला आणि विचारले, बाळा, सगळं ठीक आहे ना? मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि त्यांना सगळं काही सांगितलं. आईचा आवाज, फोन बंद असणे, भावाचा बेफिकीरपणा आणि माझ्या मनातली अस्वस्थता. त्या एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, सीमा, बाळा, कधी कधी जे दाखवलं जातं ते खरं नसतं. तुझ्या आईचं जे फोटो तू मला दाखवलेत त्या चेहऱ्यावर तिच्या मूक किंकाळ्या दिसत आहेत. त्यांच्या शब्दातून माझ्या हृदयाची स्थिती व्यक्त होत होती. त्या क्षणी सुलेखा आंटी काहीतरी विचित्र म्हणाल्या. त्या म्हणू लागल्या की मला काहीतरी आठवलं. कदाचित तुला माहीत नसेल, गेल्या वर्षी मी जेव्हा भारतात गेली होती तेव्हा तुझ्या आईच्या शेजारच्या माधुरी आंटीशी माझा संवाद झाला होता. ते म्हणाले की तुझी आई क्वचितच बाहेर दिसते आणि संध्याकाळी तिच्या खोलीतून अनेकदा रडण्याचे आवाज येतात. मी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाली, खरंच काकू? काकूंनी मान हलवली. हो बाळा, आणि माधुरी काकू ही पण म्हणत होती की तिने तुझ्या वहिनीला तुझ्या आईशी मोठ्या आवाजात बोलताना अनेकदा ऐकले आहे. हे ऐकणे माझ्यासाठी धक्कादायक होते. एकदम अंगावर वीज पडल्यासारखे होते. मी कधीच कल्पना केली नव्हती की माझ्या माघारी आईला इतक्या वेदना सहन कराव्या लागल्या. मग आईचा तोच कमकुवत चेहरा माझ्या डोळ्यांसमोर चमकला. रिकाम्या डोळ्यांनी सुरकुत्यांमध्ये लपलेल्या वेदनादायक कथा. त्याच रात्री मी भावाला एक कडक संदेश पाठवला, भाऊ, उद्या संध्याकाळी मला आईशी काही करून व्हिडिओ कॉलवर बोलू दे. जरी ती झोपली असेल तरी उठवून दे. मला तिच्याशी बोलायचेच आहे. जर ते तू करू शकत नसेल तर सांग. मी स्वतः उद्या भारतात येत आहे. बराच वेळ काहीच उत्तर आले नाही. मग एक मेसेज आला, ठीक आहे, मी उद्या संध्याकाळी व्हिडिओ कॉल करेन. मी माझ्या नवऱ्याला याबद्दल सांगितले आणि आम्ही दोघांनी ठरवले की जर आपण उद्या आईशी बोलू शकलो नाही तर आपण त्यांना न सांगता तिथे जाऊ. सगळीकडे वादळापूर्वीची शांतता पसरलेली होती. आईचा फोन, माधुरी काकूंची साक्ष,
सुलेखा काकूंचे ते शब्द आणि भावाची बेफिकिरी सर्व काही एक एक करून डोळ्यासमोर उभे राहू लागले. आता मला माहीत होते की फक्त आईचा आवाज ऐकणे पुरेसे नाही. तिच्या डोळ्यात काय दुःख आहे ते मला जाणवत होते. तिला मला काय म्हणायचं आहे हे मला आता जाणून घ्यायचे आहे. दिवाळीचा सण जवळ येत होता आणि हवामानात एक आकर्षक बदल झाला होता. कॅनडामध्ये बर्फवृष्टी थांबली होती. दिवस मोठे आणि सौम्य झाले होते. एके दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्यासमोर कॉफीचा कप ठेवला आणि म्हणाला, सीमा, यावेळी आपण भारतात जाऊन दिवाळी साजरी करावी का? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि माझे डोळे नकळतपणे ओले झाले. खरंच? मी विचारले. तो हसला आणि म्हणाला, हो सीमा, तू बऱ्याच दिवसांपासून आईबद्दल बोलत आहेस आणि मलाही यावेळी सर्वांना सरप्राईज द्यायचं आहे. तू फक्त कोणालाही सांगू नकोस. मी मान हलवली आणि माझे हृदय स्वप्नांनी भरून येऊ लागले. मग मी जाण्याची तयारी सुरू केली. दिवाळीची खरेदी केली. नवीन चादर, नवीन सूट, एक मऊ ब्लँकेट, परफ्यूम आणि आईसाठी तिचे आवडते बदाम ठेवले. बच्चांसाठी खेळणी, कपडे आणि चॉकलेट, भाऊ आणि वहिनीसाठी कपडे, आवश्यक असलेला सेट, जेणेकरून कोणतीही तक्रार नसावी. प्रवास लांब होता, पण हृदयातील आनंदाने सर्व थकवा विसरला. विमान मायदेशात उतरताच माझे हृदय अस्वस्थ होऊ लागले. जसे एखाद्या मुलाला त्याच्या आईच्या कुशीत लपायचे असते. आम्ही थेट माझ्या सासरच्या घरी गेलो. तिथे काही तास घालवले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या नवऱ्याला सांगितले की चला आज आईच्या घरी जाऊया. आम्ही सर्व भेटवस्तू गाडीत ठेवल्या आणि शांतपणे निघालो. माझे हृदय आनंदाने धडधडत होते, पण एक अज्ञात चिंता देखील होती. रस्त्याच्या कोपऱ्यावर पोहोचल्यावर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, तुम्ही गाडी इथेच थांबवा, मी पायी जाईन, जेणेकरून कोणीही आम्हाला पाहू नये. मी हळू चालत जाऊ लागले, खांद्यावर भेटवस्तूंनी भरलेली बॅग घेऊन आणि मनातल्या मनात आईच्या हस्त्याचा विचार करत मी दारापाशी पोहोचली. पण तो दरवाजा बंद, जो नेहमी बंद असायचा, आज उघडा होता. मला थोडं विचित्र वाटले. जणू काही असामान्य घडत आहे. मला अंगणातून काही आवाज ऐकू येत होता. मी आता पाहिले तेव्हा मला शेजारच्या काही महिला दिसल्या. काही जण अंगणात उभे होते. काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते तर काहींच्या कपड्यावर काळजीच्या रेषा होत्या. मी एका महिलेला विचारले, काकू, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, तू सीमा आहेस ना? आत जाऊन बघ, परिस्थिती खूप वाईट आहे. हे ऐकून जणू माझे पाय जमिनीवर उखडले गेले. मी पटकन आत धावले आणि समोरचे सगळं दृश्य पाहिलं. मी पाहिलेल्या दृश्याने माझे मन हेलावून गेले. आई जमिनीवर पडली होती आणि वहिनी तिला झाडूने मारत होती. ती शिवीगाळ करत होती, ए म्हातारे, मी तुला कंटाळली आहे. तू माझ्या मुलांवर गरम पाणी फेकलंस. आता मी तुला कसा धडा शिकवते ते बघ. आई मोठ्याने ओरडत होती आणि रडत होती. तिने तिचे हात वर केले होते, जणू काही ती दया कर म्हणत होती. मी ओरडले, वहिनी थांब. ती आश्चर्याने थांबली, जागीच थांबली. हातातील झाडू हवेतच थांबला. मग ती म्हणाली, म्हणजे तू आलीस तर? तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिचे डोळे मोठे झाले आणि ती मागे सरकली. मग मी माझ्या आईकडे धावत गेली. तिचे शरीर थरथरत होते. तिच्या चेहऱ्यावर ओरखडे होते. तिचे कपडे मळके घाणेरडे होते. तिच्या डोळ्यातून रक्त येत होते. मला अश्रू अनावर झाले. मी तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. माझे कपडे तिच्या अश्रूंनी पूर्ण ओले झाले होते. आई, मी आली आहे, तुझी सीमा आली आहे. तिने तिच्या मोहक हाताने माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि फक्त म्हणाली, बाळा, उशीर झाला. इकडे माझा नवराही हात आला होता. त्याने लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शेजारच्या महिला हे सर्व शांतपणे पाहत होत्या. काहींनी अश्रू त्यांचे पुसले आणि काहींनी उसासा टाकला आणि परत जाऊ लागले. मी माझ्या आईला आधार दिला आणि गाडीकडे घेऊन गेली. तिच्या शरीरावर निळे काळे डाग होते. काही जळण्याच्या खुणाही होत्या. मग मी माझ्या नवऱ्याला सांगितले, चला आपण थेट हॉस्पिटलमध्ये जाऊया. माझ्या आईने माझा हात संपूर्ण मार्ग धरला होता. जणू तिला भीती वाटत होती की मी पुन्हा तिला सोडून जाईल. तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती होती. वर्षानुवर्ष झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगणारी भीती होती. मी रुग्णालयात नेऊन तिची पूर्ण तपासणी केली. डॉक्टर म्हणाले की त्यांच्या काही जखमा जुन्या आहेत आणि काही अलीकडच्या आहेत. त्यांचे शरीर खूप कमकुवत आहे. त्यांना रक्ताशय आहे आणि त्यांच्यात काही मानसिक ताणाची लक्षणे देखील आहेत. हे ऐकून मला असे वाटले की कोणीतरी माझे हृदय दाबत आहे. मी मान खाली केली आणि आईच्या पायाशी बसले. आई, आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू नेहमी माझ्यासोबत राहशील, प्रत्येक क्षणी. आणि त्याच क्षणी मी मनात ठरवले की ही दिवाळी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी
वास्तविकता घेऊन आली आहे. आता मी माझ्या आईला कोणत्याही क्रूर व्यक्तीच्या दयेवर सोडणार नाही. हॉस्पिटलच्या खोलीत शांतता होती. फक्त हृदयाचे ठोके आणि थेंबांचा आवाज घुमत होता. आई पांढऱ्या पलंगावर झोपली होती. तिचा श्वास मंद पण सतत चालू होता. मी क्षणभरही तिचा हात सोडायला तयार नव्हते. ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत असे आणि नंतर डोळे बंद करत असे. जणू ती खात्री करत होती की मी खरोखर तिच्या समोर आहे. क्षणार्धात तिचा थकवा निघून गेला. तिचे डोळे अश्रूंनी भरले. तिने हळूच उठण्याचा प्रयत्न केला. मी तिला आधार दिला. तिच्या थरथरत्या ओठांमधून एक वाक्य बाहेर पडले, ते म्हणजे, बाळा, मला वाटले होते की मी मरण्यापूर्वी तुला पाहू शकणार नाही. मी पटकन जवळ जाऊन तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली, आई, घाबरू नको. मी आता तुझ्यासोबत आहे. आता काहीही होणार नाही. खोलीच्या एका भिंतीवर एक सावली पडली होती. कदाचित ती सूर्याच्या मावळत्या किरणांचा परिणाम असेल किंवा माझ्या हृदयातील गोंधळाचे प्रतिबिंब असेल. पण त्याच क्षणी आईने तिच्या चादरीच्या काठाने तिचे अश्रू पुसले आणि डोळे आकाशाकडे पसरवले आणि म्हणाली, हे देवा, आज तू माझी तक्रार ऐकली आहे का? जे तू माझ्या मुलीला माझ्याकडे पाठवले आहेस. मी जे काही त्रास सहन केला आहे, जे अत्याचार सहन केले आहेत, आता तू तुझे न्यायाचे दार उघड. मी त्याच्या थरथरत्या शरीराकडे पाहिले आणि माझे हृदय वितीर्ण झाले. तिचं शरीर निळ्या रंगाच्या खुणांनी भरले होते. तिच्या हातावर जुन्या जखमांच्या खुणा होत्या. काही ताज्या होत्या, ज्यांवर पट्टी बांधलेली होती. तिचा एक हात सुजला होता, जणू काही त्याला जड वस्तूने मारले आहे. तिच्या कमरेवर खोलवर भाजलेल्या खुणा पाहून माझ्या अस्तित्वाला आग लागल्यासारखे वाटले. मी तिला हळुवारपणे विचारले, आई, हे कसे घडले? तिने माझ्याकडे पाहण्याचे टाळले. पण नंतर तिला असे वाटले की आता तिच्या हृदयातून शतकांचे ओझे काढून टाकण्याची वेळ आली आहे. मग ती म्हणाली, सीमा बाळा, ही एका दिवसाची गोष्ट नाही. तुझ्या लग्नानंतर घरात माझा आवाज दाबला गेला. तू गेल्यानंतर ती मला मोलकरीणपेक्षाही वाईट वागवू लागली. मला पूर्वी वाटायचे की घरकाम ही माझी जबाबदारी आहे. मला वाटायचे की सुनबाई नुकतीच आली आहे, ती हे सगळं हळूहळू करेल. पण लवकरच ती मला ऑर्डर देऊ लागली. चहा देताना कधी उशीर झाला तर ती भांडी फेकून द्यायची. साफसफाईला थोडासाही उशीर झाला तर ती मला शिवीगाळ करायची. ती शांत बसली होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिचा श्वास थांबल्यासारखा वाटत होता. सुरुवातीला वहिनीची फक्त तिची जीभ कठोर होती, पण जसजशी वर्षे उलटत गेली तसतसे तिचे हातही कठोर होत गेले. जेव्हा मी तुझ्या भावाकडे तक्रार करायची तेव्हा तो म्हणायचा, आई, थोडा धीर धर, ती थकलेली असते. आईचा स्वर तुटला होता, जणू प्रत्येक शब्दात काहीतरी जखम होती. गेल्या महिन्यातील गोष्ट आहे, जेव्हा तो गरम पाण्याची दुर्घटना घडली होती. मी अंघोळीसाठी पाणी गरम केले होते. बादली बाथरूमच्या दाराजवळ ठेवली होती. मी ती बादली घेऊन जात असताना मुले खेळत आली आणि एक मुलगा माझ्यावर आदळला. बादली हल्ली आणि त्याच्या कपड्यांवर थोडे गरम पाणी पडले. मूल रडू लागले आणि मग आईचे डोळे अश्रूंनी भरले. तिचा आवाज गुदमरला. मग ती धावत आली आणि माझे काहीही न ऐकता तीच गरम पाणी माझी बादली माझ्यावर फेकली. मी ओरडली, धडपडली, पण ती फक्त माझ्यावर ओरडत राहिली. काय ग म्हातारी, तू माझ्या मुलांना मुद्दाम पळवलंस ना? माझे हृदय गोठले होते. आईच्या जखमांनाही हात लावण्यास मला भीती वाटत होती. कदाचित तिला दुखवेल, त्याचे दुःख आणखी वाढू नये. शेजारच्यांनी माझा आवाज ऐकला आणि मला येऊन वाचवले, नाही तर कदाचित. तिने वाक्य अपूर्ण सोडले. मग मी पटकन तिच्या हातांचे चुंबन घेतले. त्यावेळी तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मी थांबवू शकले नाही. आई, तू मला आधी का सांगितले नाहीस? तिने हलकेसे स्मितहास्य केले, पण ते स्मितहास्य प्रत्यक्षात एक परीक्षा होती, वेदना आणि असहाय्याची. जरी मी सांगितले असते तरी काय सांगणार होते बाळा? तुला वेदना झाल्या असत्या, तुझ्या घराची शांतीभंग झाली असती. मला तू फक्त आनंदी राहावे अशीच इच्छा होती. मी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मनात एक ठाम निर्णय घेतला की आता मी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा हिशोब घेईन. रात्री उशिरापर्यंत मी हॉस्पिटलजवळील एका खोलीत माझ्या आईसोबत बसून राहिली. तिचा हात धरून तिच्या डोक्याला गोंजाळत मी विचार करत राहिले की का वेळेवर त्या लोकांचे सत्य आपल्याला दिसत नाही. दिवाळीचा आनंद आता माझ्यासाठी फक्त एक बनावट सण बनला होता. माझ्यासाठी खरी दिवाळी तो क्षण असेल जेव्हा माझी आई आनंदी असेल, तिच्या डोळ्यात अश्रूंऐवजी शांती असेल आणि ओठांवर भीतीऐवजी प्रार्थना असेल. आणि मी त्या क्षणाची वाट पाहणार नाही. तो क्षण मी स्वतः घेऊन येईन. हॉस्पिटलमधून परतल्यानंतर मी स्वतःला एका नवीन लढाईसाठी तयार केले.
आता तो फक्त भावनांचा प्रश्न नव्हता, आता तो माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न बनला होता. माझ्या आनंदासाठी तिचे संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या, तिच्या इच्छा दडपून टाकणाऱ्या आणि मला मोठ्या उंचीवर नेणारी ती आई आज तिच्या आयुष्याचे शेवटचे दिवस कोणाच्या तरी दयेवर घालवत होती. 2 दिवसांच्या उपचारानंतर जेव्हा आईची प्रकृती थोडी सुधारली तेव्हा मी माझ्या भावाला फोन केला. मला माहीत होतं की हे आता औपचारिक संभाषण नसून निर्णायक संभाषण आहे. दुसऱ्या बाजूचा आवाज थोडा घाईघाईने आणि बेफिकीर वाटला. तो म्हणाला, आई कशी आहे? मी धीराने उत्तर दिले, भाऊ, आई आता बरी आहे, पण जे काही झाले ते क्षमाशील आहे का? तो लगेच म्हणाला, हे बघ ताई, आईला सवयच आहे कोणत्याही गोष्टीला वरचढ करून सांगायची. तुला तर माहीत आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर रडणे, तक्रार करणे, आणि माझी बायको तर रात्रंदिवस तिची सेवा करते. मी माझ्या मनात उकळणाऱ्या रागावर नियंत्रण मिळवले. भाऊ, मी स्वतःच्या डोळ्यांनी आईची अवस्था पाहिली आहे. तिच्या शरीरावर जखमा, भाजण्याच्या खुणा, अशक्तपणा, हे सर्व काही एखाद्या छोट्याशा समस्येचे परिणाम असू शकत नाही. तो हसला आणि म्हणाला, सीमा, तू भावनिक होत आहेस. फक्त तो क्षण होता जेव्हा मी मनात एक ठाम निर्णय घेतला. भाऊ, मी आता हे सर्व ऐकू शकत नाही. मी माझ्या आईला माझ्यासोबत कॅनडाला घेऊन जात आहे. तिला आयुष्यभर ती शांती मिळेल ज्याची ती हक्कदार आहे. दुसऱ्या बाजूला शांतता होती. मग मला एक थंड उत्तर मिळाली, तुझी इच्छा, तुला जे चांगले वाटेल ते कर. फोन ठेवल्यानंतर मी बराच वेळ आईच्या पलंगाजवळ बसली. तिने हळुवारपणे माझा हात धरला आणि विचारले, बाळा, तू मला तुझ्यासोबत घेऊन जात आहेस ना? मी तिच्या हाताचे प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाली, आई, तेच लोक बोर होतात ज्यांचे हृदय लहान असते. तू तर माझ्या हृदयाची सर्वात मोठी प्रार्थना आहेस. दिवाळीचा दिवस आला होता, पण आमच्यासाठी हा दिवस धार्मिक विधींच्या आनंदापासून दूर असलेल्या एका नवीन प्रवासाची सुरुवात होता. आम्ही सर्व तयारी पूर्ण केली. मी माझ्या आईसाठी नवीन कपडे काढले, तिच्यासाठी मऊ बूट आणले आणि ती नेहमी जप करत असलेली जपमाळ काळजीपूर्वक तिच्या सामान्यात ठेवली. जेव्हा आम्ही विमानतळावर पोहोचलो तेव्हा आईच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू काही ती वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर सुटणार होती. ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत राहिली, जणू कोणीतरी तिला हाक मारत आहे. जणू काही तिच्या जखमांची साक्ष कुठल्या तरी कोपऱ्यात लपलेली आहे. मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, आई, मागे काहीही उरले नाही. आता फक्त प्रेम पुढे आहे. कॅनडाला पोहोचल्यानंतर मी घरात त्याच्यासाठी एक वेगळी खोली तयार केली. मऊ पलंग, त्याला उबदार ठेवण्यासाठी हीटर, तिच्या आवडीची एक छोटीशी जागा जिथे ती गीता वाचू शकेल, खिडकीसमोर एक कोपरा आणि एक खुर्ची जिथे ती उन्हात बसू शकेल. मग तिला आत्तापर्यंत वंचित असलेल्या सर्व सुविधा मिळाव्यात अशी इच्छा होती. पहिल्या आठवड्यातच तिच्या तब्येतीत स्पष्ट फरक दिसू लागला. तिचा चेहरा चमकू लागला. तिच्या आवाजात आत्मविश्वास परत आला. ती स्पष्टपणे बोलू लागली आणि सर्वात महत्वाची म्हणजे ती हसायला लागली. माझी धाकटी मुलगी तिला मिठी मारून म्हणायची, नानी, कृपया मला एक गोष्ट सांग. मग माझी आई तिचे हास्य लपवून म्हणायची, आधी खजूर खा, मग मी तुला एक गोष्ट सांगते. आम्ही तिला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. पूर्ण तपासणी करण्यात आली. रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणाले, ही बाई खूप दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक समस्यांनी ग्रस्त दिसत आहे, पण जर तिची योग्य काळजी घेतली तर ती आयुष्याच्या त्या टप्प्यावरही चांगले आयुष्य जगू शकते. माझे हृदय देवाच्या चरणी नतमस्तक झाले. मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले. आता मी दररोज तिच्यासोबत बसते, तिच्याकडून जुन्या गोष्टी ऐकते. ती मला तिच्या तारुण्याच्या गोष्टी सांगते, तिच्या वडिलांचा उल्लेख करते आणि बऱ्याचदा म्हणत असायची की, सीमा, तू आहे ना, आता मला अजून काहीही नको. एके दिवशी आई जपमाळ म्हणत होती. तिच्या प्रार्थनेत अश्रुशुद्ध होते. पूजा झाल्यावर मी तिला विचारले, आई, आज तू काय प्रार्थना केलीस? ती हळुवारपणे म्हणाली, मी देवाला प्रार्थना केली की मला जेव्हा कधी मृत्यू येईल तेव्हा ती माझ्या सीमाच्या अंगणात येऊ. मी त्यांच्या पायाशी शांतपणे बसले. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये एक वेगळीच शांतता होती. शांती जी फक्त एका मुलीला तिच्या आईला वाचवल्यानंतर मिळते. आता माझा प्रत्येक दिवस तिची सेवा करण्यात जात होता. मी तिला जे हवे ते बनवायचे, तिला वेळेवर औषधे द्यायची आणि रात्री झोपण्यापूर्वी मी तिच्या कपाळावर हात ठेवून तिला झोपताना पाहत असे. पण मला माहीत होते की हे सर्व थोडे उशिरा घडले. पण कधी कधी उशीर मिळालेला न्याय माणसाला तो आनंद देतो जो वेळेवर मिळालेल्या न्यायामुळे मिळत नाही. आणि मी तोच क्षण आईच्या डोळ्यात पाहत होती. आता आईच्या श्वासात अशी अस्वस्थता नव्हती जी भारतात असताना तिच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हती. ती सकाळी प्रार्थना करायची, नंतर खिडकीजवळ बसून गीता वाचायची,
आणि संध्याकाळी चहा पिऊन जुन्या आठवणींना उजाळा द्यायची. मी तिच्यासोबत वेळ घालवायची, तिच्या गप्पांमध्ये हरवून जायची आणि प्रत्येक दिवस नवीन प्रार्थनेसारखा निघून जायचा. एके दिवशी सकाळी मी नाश्ता बनवत असताना माझा फोन वाजला. स्क्रीनवर भारताचा नंबर पाहून माझे हृदय क्षणभर थांबले. मी फोन उचलला तेव्हा दुसऱ्या टोकावर माझ्या काकांच्या मुलाचा आवाज होता, जो सहसा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करत असे. तो म्हणाला, सीमा ऐक, तू जिथे आहे तिथे काळजीपूर्वक बस. मी लगेच विचारले, काय झालं? भावाबद्दल काही आहे का? तो म्हणाला, नाही, भाऊ पूर्णपणे ठीक आहे, पण तुझ्या वहिनीचा अपघात झाला आहे. खूप वाईट अपघात. माझ्या हातातून चमचा पडला. मी घाबरून विचारले, काय? कसला अपघात? तो हळूच म्हणाला, खूप वाईट झाला आहे. तिचे दोन्ही पाय तुटले गेले आहेत आणि आता ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिला खूप वेदना होत आहेत. हे ऐकून माझे शरीर जणू काही सुन्न पडले. मी सोफ्यावर बसले आणि माझा चेहरा माझ्या हातात लपवला. ही तीच वहिनी होती जिच्या क्रूरतेच्या गोष्टी माझ्या हृदयावर जखमा बनल्या होत्या. माझा भाऊ पुढे म्हणाला, तुम्हाला माहिती आहे, मी सतत रडत आहे आणि पुन्हा पुन्हा तेच म्हणत आहे की आईला सांग मला माफ करायला. मी तिला खूप त्रास दिला आणि देवाने मला त्याचीच शिक्षा केली आहे. माझ्या संपूर्ण शरीरात एक खळबळ उडाली. मला माझ्या आईची ती प्रार्थना आठवली जी तिने रुग्णालयात बॅग उचलताना केली होती. हे देवा, मला आता या जगात न्याय दे. माझ्यावर अत्याचार करणाऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा कधी मिळेल ते क्षण मला लवकर दाखव. हा तोच क्षण होता का? ती खरोखर माझ्या आईची प्रार्थना होती का? माझे हृदय थरथर कापले आणि डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या. संध्याकाळी मी आईशी बोलली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक शांतता आणि तेज होते, जणू तिला कुठून तरी आराम मिळाला होता. मी हे प्रकरण लपवले नाही. मी हळुवारपणे म्हणाले, आई, भारतातून फोन आला आहे. वहिनीचा अपघात झाला आहे. आईचे हात थरथर कापू लागले. मला ते जाणवलं, पण आश्चर्य वाटण्याऐवजी तिच्या डोळ्यात एक खोल शांतता दिसत होती. कसला अपघात? मी हळूच विचारलं. तिचे दोन्ही पाय कापले गेले होते. ती तुला आठवत करत आहे, रडत आहे आणि क्षमा मागत आहे. तिथं काही क्षण शांतता होती. मग आईने डोळे मिटले आणि आकाशाकडे हात वर केले. देवा, तू खूप न्याय करणार आहेस. मला तुझ्यावर विश्वास होता आणि तुम्ही माझा तो विश्वास कायम ठेवला. मी आईजवळ बसली आणि तिचा हात धरून म्हणाली, आई, आता कोणीही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आता तुमचा कोणीही आवाज दाबला जाणार नाही. आईने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू कृतज्ञतेचे होते, भीतीचे नव्हते. बाळा, मी कधीही कोणाचं वाईट केलं नाही. मी कधीच कोणाचे वाईट करायचा विचारही केला नाही. पण माझ्यासोबत काय झालं ते देवाने पाहिले आणि आज जर ती स्त्री क्षमा मागत असेल तर ती तिची शिक्षा नाही, ती देवाकडून दिलेली एक खूण आहे. मग मी विचारले, तर तू तिला क्षमा नाही केलंस का? ती थोडा वेळ थांबली. मग म्हणाली, मी एक माणूस आहे. माझ्या हृदयात पण वेदना आणि जखमा आहेत. पण देवाच्या न्यायानंतर मी माझ्या बाजूने सर्व काही सोडून देते. त्याचा न्याय पुरेसा आहे. मला माहित होते की आईची परीक्षा होती. वर्षानुवर्षे असहाय्यता सहन करणारी ती आजही क्षमा करण्यास तयार होती. काही दिवसांनी मला पुन्हा भारतातून बातमी मिळाली, वहिनीची प्रकृती आणखी बिघडली आहे. तिचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. कधी ती ओरडते, कधी हसते आणि वारंवार म्हणते, मला पाय नाहीत, आईला हाक मार. मला तिच्या पाया पडायचं आहे. कृपया मला माफ कर. मी जेव्हा आईला हे सांगितले तेव्हा ती फक्त हेच म्हणाली, देव तिला सुखी ठेव. कदाचित तिला अजूनही कळले नाही की तिने काय गमावले आहे. मला वाटले ही ती स्त्री होती जिने माझ्या आईचे आयुष्य तुरुंग बनवले होते, जिच्या प्रत्येक शब्दाने आणि प्रत्येक हाताने माझ्या आईच्या शरीरावर आणि हृदयावर जखमा सोडल्या होत्या. आज ती तिच्या स्वतःच्या स्वभावाच्या तुरुंगात कैद होती. तुटलेली हाडे, तुटलेले पाय आणि विखुरलेली इंद्रिये ही देवाची व्यवस्था होती, जी नेहमीच वेळेवर न्याय करते. आईची प्रार्थना संयम आणि शांततेने ते केले होते, जे कदाचित दुसरे कोणीही करू शकले नसते. आणि मी दररोज आईसोबतचा तो क्षण आठवत असे, जेव्हा ती तिची बॅग उचलून म्हणाली होती की, हे देवा, मला न्याय पाहायचा आहे. आणि देवाने तो दाखवला. सकाळचा मऊ प्रकाश खिडकीतून आत येत होता. आई मऊ ब्लँकेटमध्ये गुंडाळून प्रार्थना करत होती. तिचे डोळे बंद होते, तिचे ओठ किंचित हलत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विशेष शांतता पसरली होती. मी शांतपणे तिच्या शेजारी जाऊन बसली आणि तिचे हात माझ्या हातात घेतले. ते हात जे पूर्वी थरथरत होते, जे निळे काळे झालेले होते, ज्यांचे झाडू आणि भांडी घासल्याने जखमी होत होते, आज ते मऊ आणि आरामशीर होते. आईने डोळे उघडले आणि हसून म्हणाली, बाळा,
आज माझी प्रार्थना मान्य झाली आहे. जेव्हा मी बॅग उचलली तेव्हा मी फक्त न्यायच मागितला नव्हता, तर तो दिवस मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची ही विनंती केली होती आणि देवाने मला शांतपणे तो सन्मान दिला. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी आईच्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाली, आई, तू 5 वर्ष एकांतात काढलेले प्रत्येक रडगाणे देवाने ऐकले. तू कुणालाही न दाखवता शांतपणे पुसलेले प्रत्येक अश्रूही त्याने पाहिले. आईने डोळे मिटले, जणू काही तिला दूरचे दृश्य आठवत होते. ती म्हणाली, बाळा, गुन्हा सहन करणे सोपे तर नसतेच, पण गप्प राहणे त्याहून कठीण आहे. माझं घर कोसळू नये म्हणून मी वर्षानुवर्ष सर्व काही सहन केले. याचा तुझ्या आयुष्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून मी माझ्या हक्कांसाठी आवाजही उठवला नाही. मी फक्त माझ्या देवाला सांगितलं आणि आज त्याने माझा आई होण्याचा मान वाचवला. मी हळूहळू तिच्या पायावर डोके टेकवले आणि म्हणाले, आई, मी उशिरा आले याबद्दल मला क्षमा कर. जर मी लवकर आले असते तर कदाचित तुला हे सर्व सहन करावे लागले नसते. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, नाही मुली, तू अगदी वेळेवर आली आहेस. इतका वेळही झाला नव्हता की मी तुला काहीही न सांगता शांतपणे हे जग सोडून गेले असते, जाऊ शकले असते. जेव्हा मला तुझ्याशी बोलण्याची परवानगी नव्हती तेव्हाही माझा देव माझ्यासोबत होता. मी त्यावेळी अंधारात घालवलेले ते दिवस आज माझ्यासाठी प्रकाशमान झाले आहेत. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता आनंदाचे होते. मला वाटले कदाचित देवाने तिला नवीन जीवन दिले असेल. थोड्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर माय देशातला नंबर चमकत होता. मी फोन सायलेंट मोडवर ठेवला. आईने विचारले, कोण आहे? मी म्हणाली, कदाचित तेच लोक वारंवार फोन करत असतील. वहिनीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ते असे म्हणतात की ती सतत आई आई म्हणत राहते. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, देव तिच्या मुलावर दया करो. मी तिला माफ करते. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. हो बाळा, मी देवाकडून न्याय मागितला होता, सूड नाही. आणि जेव्हा त्याने मला न्याय दिला तेव्हा आता माझे हृदय रिकामी झाले आहे. मी फक्त देवाचे आभार मानते. मग मी मनात विचार केला, हीच पवित्रता आहे जी फक्त आईलाच मिळते. वर्षानुवर्ष अत्याचार सहन करूनही तिच्या मनात आता द्वेष नाही. त्या संध्याकाळी आई म्हणाली, चला बाहेर जाऊया. मला तुमच्या घरासमोरील ते पार्क दाखव जिथे मुलं खेळतात. मीही लगेच व्हीलचेअर काढली, आईला त्यात बसवले आणि हळूहळू तिला पार्ककडे घेऊन गेले. हलकासा वारा वाहत होता. झाडांची पाणी डुलत होती. जणू काही देवाची दया पृथ्वीवर आहे. तिथे पोहोचल्यावर आई दूरवर पाहत म्हणाली, कधी कधी चोर ही मुलीला जन्म देते, पण तिला वाढवणारी आई फक्त आई नसते, ती संयमाच्या मूर्ती स्वरूप असते आणि देव कधीही त्याच्या सेवकांना अपमानित करत नाही. मी तिच्या पायाजवळ बसले आणि त्या क्षणासाठी मनापासून तिचे आभार मानले. त्या न्यायाबद्दल, त्या प्रार्थनेबद्दल जी या जगात स्वीकारली गेली. आता एका आईच्या चेहऱ्यावर एक तेज होते. तिच्या शब्दांमध्ये प्रभाव होता आणि तिच्या शांततेत देवाबद्दलची कृतज्ञता लपलेली होती. आईला माहीत होते की वर्षानुवर्ष मौन राहून अत्याचार सहन करणारी आई आता तिच्या देवाच्या वतीने बोलली होती आणि जगाने ते पाहिलेही होते. ज्या दिवशी संयमाचे फळ मिळाले आणि प्रार्थनेने आपली ताकद दाखवली, उद्यानातील बाकावर बसून आईला हवेचा अनुभव येत होता. जणू काही तिने अनेक वर्षांनी स्वातंत्र्याचा सुगंध अनुभवला आहे. तिच्या चेहऱ्यावर असा दिलासा होता जो कदाचित एखाद्या भक्ताला त्याच्या देवाला साष्टांग दंडवत घातल्यानंतर जाणवतो. मी तिच्या शेजारी बसली आणि शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली. हवेत थोडासा ओलावा होता, पण आईच्या चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि उत्साह होता. काही वेळाने तिने माझा हात धरला. जणू काही वर्षानुवर्ष हरवलेला माझा एक भाग पुन्हा सापडला आहे. सीमा, तू माझ्यासाठी जे केलंस ते कोणतीही मुलगी करत नाही. तू फक्त माझी मुलगी नाहीस, तू माझ्या जीवनाचा शेवटचा आधार आहे, जो मला माझ्या प्रार्थनेच्या बदल्यात मला मिळाला आहे. मला माझ्या डोळ्यातून अनियंत्रितपणे अश्रू वाहू लागले. आई, मी माझे कर्तव्य केले आहे. तू माझ्यासाठी जे केले आहेस ते मी माझ्या संपूर्ण आयुष्यात परत करू शकत नाही. आईने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली, तू माझ्यासाठी जितकी प्रार्थना केली आहेस तितकी मी देवाला कधीही केलेली नाही. मी काहीही मागितले नाही. मी फक्त एवढेच म्हटले होते की मी मरण्यापूर्वी माझ्या हक्कांना न्याय मिळाला पाहिजे. आणि तसेच घडले. एक पक्षी येऊन जवळ बसला, जणू काही तो या क्षणाचा साक्षीदार बनू इच्छितो. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तुला माहिती आहे सीमा, जेव्हा मी एकांतात रडायचे तेव्हा माझ्या मनात फक्त एकच प्रश्न यायचा, माझी मुलगी मला कधी भेटेल का? ती माझ्या वेदना समजू शकेल का? ती कधी परत येईल का? आणि जेव्हा तू आलीस तेव्हा मला वाटले की माझ्या आत्म्याला शांती मिळाली, जी मला नेहमीच हवी होती. मी तिचे हात माझ्या कपाळावर ठेवले. आई, आता तू कधीही एकटी राहणार नाहीस.
तुझ्यासाठी तुझ्या डोळ्यातून कधीही अश्रू ढाले जाणार नाहीत आणि तुझा आवाजही दाबला जाणार नाही. संध्याकाळ गडद होत चालली होती. पक्षी त्यांच्या घरट्यात परतत होते. जणू निसर्गही म्हणत होता, जो प्रवास दुःखाने सुरू होतो तो एक दिवस संयमाच्या मार्गावर चालत सत्तेच्या शेवटापर्यंत नक्कीच पोहोचतो. जेवणानंतर आम्ही घरी परतलो. आईच्या चेहऱ्यावर एक तेज होते जे न्याय मिळाल्यानंतरच येते आणि मी ते माझ्या हृदयात अनुभवत होती. मी विचार करत राहिले की कधी कधी देव आपलेही मौन ऐकतो आणि जेव्हा तो बोलतो तेव्हा संपूर्ण जग शांत होते. हा तो क्षण होता जेव्हा प्रार्थना, संयम आणि मुलीचे प्रेम यांनी एकत्रितपणे एका आईला असे स्थान दिले जे फक्त देवाच्या दरबारातच शक्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.